खेळणार नॉनस्ट्राईक एंडला आहे हार्दिक कुरंगळे आणि गोलंदाजीसाठी प्रेम गायकवाड तयार. मुख्य पंच संतोष चौधरी सर. नॉनस्ट्राईक एंडला आहेत अजित कुटले सर. येस, पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत येणार पहिल्या बॉलसाठी. येस, अंपायरचा ग्रीन सिग्नल. टाळ्यांनी स्वागत करायचे मित्रांनो पहिल्या चेंडूसाठी. 3, 2, 1 लेट्स प्ले गो. पहिला बॉल डिफेन्सिव्ह खेळला, सॉफ्ट हँडेड. एक धाव मिळाली आणि या एक धावेनं शुभारंभ झाला धावसंख्येचा. बिनबाद एक अशी शांत संयमी सुरुवात वरद विनायक कांबे संघाची. 5 षटकांचा खेळ आहे. हार्दिक आणि भावेशचा जर विचार केला, क्रिकेटचा एक मोठा अनुभव आहे त्याच्या पाठीशी, त्यामुळे त्यांनी हेरलंय की प्रेम गायकवाड याचं हे षटक खेळून काढायचं, धावाही जमायच्या आणि विकेटही टाकायच्या नाहीत. येणाऱ्या 4 षटकांमध्ये मात्र आपण चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतो. त्याप्रमाणे हा डिफेन्सिव्ह शॉट आपण पाहिला, जो की 30 यार्ड सर्कलमध्ये ऑन साईडला फील्ड केला गेला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण होणार तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. खणून काढला या बॉलला ऑफसाईडला. इथे 30 यार्ड सर्कलमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षणही पाहायला मिळते. जोपर्यंत फेकी होणार तोपर्यंत मिळणार मात्र एक धाव आणि या एक धावेनं 2 या धावांपर्यंत प्रवास करते वरद विनायक कांबे संघ प्रथम सत्रामध्ये. हा अतिशय जबरदस्त एक कोण केला आणि इथून मात्र शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सीमारेषेपर्यंत प्रवास करतोय चेंडू आणि जोपर्यंत फेकी होणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. अगदी जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या 2 खेळाडूंमध्ये. फटका मात्र थोडासा फसला गेला. इनर एज लागली बॅटची, म्हणजे जो मनसुबा होता फलंदाजाचा तो मनसुबा तेवढा शक्य झाला नाही. मात्र 2 धावा देऊन गेला हा बॉल आणि या 2 धावेनं आपण जर पाहिला तर 4 धावा, 3 धावा माफ करा, म्हणजे 5 धावा धावपळकावर पाहू शकाल. मस्त फटका यावेळेला मात्र या आतापर्यंत 5 धावा आपण पाहू शकाल पहिल्या सत्रामध्ये. तसं पाहायला गेलं तर खूप दर्जेदार गोलंदाजी प्रेम गायकवाड. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखणं म्हणजे गोलंदाजाचा कस असतो आणि अशा अनुषंगाने गोलंदाजी करत असताना प्रेम गायकवाडनं मात्र दर्जेदार गोलंदाजी करत धावांवर पूर्णतः अंकुश लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. कंजूसी केलेली आहे आपल्या संघासाठी. खूप दर्जेदार गोलंदाजी प्रेम गायकवाड याची. याच गोलंदाज सज्ज आहे. हिअर इज नेक्स्ट वन. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. कोणत्याही प्रकारची चुकी होत नाहीये आणि कोणत्याही प्रकारची धावही मिळत नाहीये. धावसंख्येचा जर विचार केला आपण आतापर्यंत 5 धावा, बिनबाद 5 अशी शांत संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते वरद विनायक कांबे संघाकडून. मोठा फटका जरूर खेळला ऑन साईडला. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे येतोय. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जात आहे आपल्या संघासाठी. नक्कीच 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. सन्माननीय ज्यांच्या आयोजनाने ही स्पर्धा रंगतीये, फुलते, ते अशोक पाटील सर यांचं इथं आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आपण पहिलं षटक संपुष्टात येतोय प्रेम गायकवाडीचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र आल्या 7 धावा. विकेट मिळवण्यामध्ये जरी यश मिळाला नसला तरी मात्र पॉवर प्लेच्या गोलंदाजीला जशी साजेशी गोलंदाजी हवी असते तशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रेम गायकवाड याची. मात्र आता थोडीशी गती वाढवावी लागणार आहे वरद विनायक संघाच्या 2 फलंदाजांना. कारण आपण पाहिलं भावेश कुरंगळे आणि हार्दिक कुरंगळे हे 2 फलंदाज मैदानामध्ये, सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये अजूनही शाबूत आहेत. अर्थातच येणाऱ्या षटकांच्या खराब षटकाची वाट पाहणार आहेत आणि त्यावर मात्र अटॅक करण्याचा नक्कीच मनसुबा असेल या 2 खेळाडूंचा, ज्यामध्ये आपण दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी तिरंगा शिवकर संघाकडून पाहणार आहोत मयूर घरत याला. मयूर घरात याला दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल. पहिला सामना आहे मित्रांनो. एकीकडे आपण वरद विनायक कांबे संघाला पाहाल तर दुसरीकडे आपण पाहू शकाल तिरंगा शिवकर, एक नामांकित संघ. रायगड टेनिस क्रिकेटच्या जगतावर अधिराज्य गाजवणारे हे 2 संघ एकमेकांच्या समोर ठाकलेले आहेत आणि ताकदीचा खेळ त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न जरूर केला जाणार आहे. शॉट ऑफ लेन, मोठा फटका यावेळेला क्षेत्र निवडलं. वाईडिच माफ करा, मिड विकेट आणि लॉंगनच्या डोक्यावर न खेळून काढलेला एक जबरदस्त माहिती षटकार.
बंडू पाटीलच्या लेकाला जाऊन शुभेच्छा या जयाला. थँक्यू. आपण पाहू शकाल यावेळेला वेट वॉच अँड हिट केलं. मी मगाशीच म्हटलं की भावेश कुरंगळे आणि हार्दिक कुरंगळे नक्कीच वाट पाहणार खराब षटकाची, खराब गोलंदाजीची, आणि तसंच काहीसा शॉट ऑफ लेन बॉल होता आणि हेरलं भावेश कुरंगळे यांनी आणि या बॉलला खेळून काढलं मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल ऑफ साईडला खेळला. क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे. सुरेख क्षेत्ररक्षण घडलं जात आहे. जोपर्यंत फेकी होणार तोपर्यंत मिळणार मात्र 1 धाव आणि या 1 धावेनं मात्र स्कोर बुक प्रवास करतोय 14 या धावसंख्येपर्यंत आणि विकेट आत्तापर्यंत दोन्ही मैदानामध्ये शाबूत. तिरंगा शिवकरसाठी थोडंसं आता प्रेशराईज होणार आहे सामना, कारण आपण पाहतोय दोन्ही सलामीचे फलंदाज आणि इन्फॉर्म खेळाडू या मैदानामध्ये अजूनही मैदानामध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये भावेश कुरंगळे आणि हार्दिक कुरंगळे ही सलामीची जोडी आहे. ही जी साजेदारी आहे ही तोडावी लागणार गोलंदाजांना, कारण भविष्यात ही साजेदारी महागडी ठरू शकते तिरंगा शिवकरसाठी. कारण सलामीचे दोन्ही फलंदाज जास्ती वेळ जर मैदानामध्ये राहिले तर कदाचित त्यांचा कॉन्फिडन्स लेवल आहे तो हाय होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला मात्र गोलंदाजांसमोर प्रश्नचिन्ह असणार आहे. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह खेळला. प्रेम गायकवाड स्वतः चेंडू खाली येतोय. थोडीशी फंबलिंग जरूर झाली मात्र मिळणार 1च धाव आणि या 1 धावेच्या माध्यमातून 15 धावा आतापर्यंत होत आहेत धावफलकावर. पंधरा धाव होत आहेत. यस, गोलंदाज सज्ज आहे पुन्हा एकदा नव्यानं. हलक्या हातानं डिफेन्सिव्ह शॉट खेळा. एक चांगल्या दर्जेदार खेळाडूची काय ओळख असते हे दाखवून दिलं. यावेळेला मात्र तू मैं दोघांचा अंडरस्टँडिंग बिलकुल जुळला नाही. थोडासा रागावतोय भावेश प्रतिस्पर्धी खेळाडूवर आपल्या, कारण तसं पाहायला गेलं तर जी अंडरस्टँडिंग हवी असते, जो माइंड सेट असतो दोघांचा तो एक असायला हवा, नजर असायला हवी दोघांची एकमेकांकडे, ती मात्र इथे कुठेतरी कमी पाहायला मिळाली. आणि त्या अनुषंगाने जिथे दुसरी धाव कन्वर्ट करता आली असती तिथे मात्र मिळाली 1च धाव. 16 धावा होत आहेत धावफलकावर. दुसरं षटक कार्यरत. सेकंड इन प्रोग्रेस. मयूर घरत गोलंदाजी करतोय. मस्त फटका ऑफसाईडला खेळलाय. तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. आयुष्य एंड कडून गोलंदाजी करतोय मयूर घरत. याचे काही चेंडू अद्याप शिल्लक आहेत. तसं पाहायला गेलं तर पहिल्या बॉलमध्ये षटकार खाणारा मयूर घरत मात्र कमबॅक करतोय. देर आहे लेकिन दुरुस्त आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळते मयूर घरत याची, कारण पहिल्या बॉलमध्ये षटकार केल्यानंतर स्वतःला खचू न देता पुन्हा एकदा त्याच ताकदीनं त्याच गुरमीनं मैदानामध्ये आपली दहशत पैदा करत असताना हा गोलंदाज यावेळेला आउटसाइड द अपस्टंप अशी गोलंदाजी झाली. पंच आमच्याकडे वळतायत. दंडित केलं जात आहे गोलंदाजाला. 1 या धावेनं हा बॉल पुन्हा टाकावा लागणार मयूर घरत याला. शंका निर्माण होते मयूर घरत याची, परंतु तटस्थ पंच आपण पाहिले तर खूप मोठा अनुभव रायगड टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये हे जे पंच आहेत त्यांनी बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंटला आपल्या नेतृत्वाखाली घडवलंय. अशी पंच आपल्याला मैदानामध्ये पाहू शकाल. ब्लॉकहोलमध्ये टाकलेला हा बॉल ऑफ साईडला खेळून काढतोय सिली मिड ऑफला आणि जिथे क्षेत्ररक्षक अगदी भिंतीसारखा उभा आहे. षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्ती अंती आपण पाहू शकाल 17 धावा आफ्टर 2 overs 74. नो लॉस हे समीकरण आहे ते थोडंसं अवघड होत आहे तिरंगा शिवकरसाठी, कारण मी मगाशीच म्हटलं ज्या वेळेला जास्ती वेळ हे 2 फलंदाज मैदानामध्ये खेळून राहतील त्यावेळेस मात्र कॉन्फिडन्स लेवल अर्थातच त्यांची उंचावेल आणि त्यामुळे मग येणाऱ्या षटकांमध्ये कुठेतरी थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे तो गोलंदाजांसमोर. प्रेम गायकवाड याला माहिती आहे की बस आता ही साजेदारी तोडणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये गोलंदाजी घेतोय. 2 षटकांच्या समाप्ती अंती आपण पाहू शकाल 17 धावा होत आहेत. बिनबाद 17 अशी सुरुवात वरद विनायक कांबे संघाची. एक खालापूर तालुक्यातून बिलॉंग करणारा हा संघ आहे तर एक पनवेल तालुक्यातून. MLA ट्रॉफी 2021चा हा जबरदस्त रंगीत प्रवास आपण पाहू शकता. क्रिकेटच्या माध्यमातून आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावानं ओळखली जाणारी स्पर्धा 4थ्या दिवसामध्ये प्रवास करते. यस, गोलंदाज प्रेम तय्यार. मोठा फटका जरूर खेळलाय. काय अफलातून फटका पाहायला मिळाला. भावेश कुरंगळे ब्रँडेड षटकार आपण पाहू शकता लॉंग ऑफच्या डोक्यावरनं.
फुलला हाय फुलबाला आमदारच्या भिंगार गावाला भावेश कुरंगले यांनी पाहिलं प्रेम गायकवाड गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर थोडासा मानसिक दडपण देण्याचा प्रयत्न भावेश कुरंगले याचा प्रेम गायकवाडला आणि एक मोठा फटका खेळला गेला 6 धावांसाठी. अप्रतिम फटका पाहू शकाल आपण आणि या 6 धावांना 23 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. स्ट्राईकला आहे पुन्हा एकदा तोच फलंदाज भावेश. गोलंदाज प्रेम तयार आहे. हो 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 काय जबरदस्त अफलातून फटका. यावेळेला मिड विकेटचं क्षेत्र निवडलं. दर्जेदार फटका. दिस इज द ऑसम ब्युटिफुल अँड बिग हिट 6. मी मगाशीच म्हटलं ही साजेदारी तोडणं गरजेचं आहे, कारण ही साजेदारी अशीच जर राहिली तर येणाऱ्या काळामध्ये शिवकर संघाच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी होणार आहे. आणि तसेच काहीसं घडताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा जो फलंदाज आहे भावेश कुरंगले आता मात्र बरसतोय आणि नुसता बरसत नाही तर अक्षरशः धबधब्यासारखा मैदानामध्ये बरसतोय. 2 षटकार लगातार लगावले गेलेत, म्हणजे 2 चेंडूंमध्ये प्रेम गायकवाडच्या 12 धावा तब्बल ठोकून काढल्यात या फलंदाजानं. सॉफ्ट हँडेड. वा काय जबरदस्त दर्जेदार खेळी. याला गनिमी काबा म्हणतात, जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मोगलांच्या विरोधात करताना पाहिलं. यावेळेला पाहिलं की या बॉलला सॉफ्ट हँडेड खेळून काढायचा मोठा फटका नाही येणार. त्यावेळेला मात्र 2 धावांमध्ये या बॉलला कन्वर्ट केलं आणि या 2 धावेनं 31 धावा होत आहेत. 31 रन विदाउट लॉस. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. प्रेम गायकवाड थोडासा महागडा. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत आणि 13 धावा खर्च करतोय. लोअर फुल टॉस बॉल होता, ऑफसाईडला खेळून काढलाय. यावेळेला 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येणार. तोपर्यंत 1च धाव मिळणार आणि या 1 धावेनं मात्र समीकरणाचा विचार जर केला तर 32 रन्स विदाउट लॉस. 32 धावा होत आहेत धावपळकावर बिनबाद असं समीकरण. चांगला दर्जेदार क्रिकेट या मैदानाचा इतिहास आहे मित्रांनो. या तसं पाहायला गेलं तर भिंगार नगरीचा सुद्धा इतिहास आहे. खूप मोठे क्रिकेटर या गावातून दरवर्षी तयार होत असतात. एक जुना जाणकार संघ आहे कर्तेश्वर भिंगार संघ. त्यामध्ये दर्जेदार खेळाडू दरवर्षीच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या पुरस्कृत या क्रिकेटच्या स्पर्धा. या बॉलला ब्लॉक होलमध्ये टाकलाय. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि या वेळेला मात्र 1 आणि 1 2 धावा अशा मिळणार आणि या वेळेला असणार फ्री हिट. पूर्ण मुभा असणार आहे. याच आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की या पूर्ण टुर्नामेंट्स मधला म्हणजे शृंखलेमधला हा 3रा नो बॉल. या बॉलवर मात्र पूर्ण मुभा असणार आहे फलंदाजाला फटका खेळण्याची. रनआउट सोडलं तर कोणत्याही प्रकारचा बाद घोषित करण्यात येणार नाही. हा एक इंटरनॅशनल नियम आहे आणि या फ्री हिटचा फायदा घेण्यासाठी उभा आहे समोर भावेश कुरंगळे नामक वादळ. मोठा फटका जरूर खेळला ऑफसाईडला आणि इथून मात्र क्षेत्ररक्षक तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षण करतोय. मिळणार मात्र 1 धाव आणि या 1 धावेनं समीकरणाचा विचार केला 35 धावा. खूप गतिमान धावसंख्या होतीये. त्याचं कारण आहे दोन्ही फलंदाज आता सेट झालेले आहेत आणि टेनिसचा बॉल त्यांना अर्थातच फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. त्यामुळे ही साजेदारी निश्चित तिरंगा शिवकरसाठी डोकेदुखी साबित होणार आहे. फ्लोअर फुल टॉस बॉल. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर प्रवास करतोय चेंडू चौकारासाठी आणि या चौकारानं मात्र गतिमान धावसंख्या वधारते 39. थँक्यू. येस आपण पाहिलं पहिलं षटक प्रेम गायकवाडनं हाताळलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी नियंत्रण ठेवून स्वतःवर ताबा ठेवून क्रिकेटचा खेळ केला भावेश कुरंगळे आणि हार्दिक कुरंगळे यांनी. फक्त 7 धावा त्या षटकामध्ये आल्या. त्यानंतर आपण मयूर घरत याला दुसरं षटक हाताळताना पाहिलं. विकेट मिळाली नाही. 10 धावा खर्च केल्या.
त्यानंतर मात्र येणाऱ्या आता 3 ओव्हरमध्ये अटॅक करण्याची गरज आहे हे जाणले वरदविनायक कांबे संघाच्या 2 फलंदाजांनी. प्रेम गायकवाडच्या या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या आणि 3 षटकांच्या अंती जर आपण पाहिलं तर 39 धावा होत आहेत बिनबाद असं समीकरण आहे. हे समीकरण संपुष्टात आणावं लागणार आहे. संदीप पाटील आयुष रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी करतो. यस, हिअर इज फर्स्ट वन. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल जर तुम्ही भावेश कुरंगलेला द्याल तर रिझल्ट असणार आहे 6 धावा. सुभाष पाटील क्रिकेट संघ भिंगारवाला आमदार चषक आयोजित केला. क्रिकेट वीरांनो थँक्यू. षटकाराला पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं संदीप पाटील याने फुल टॉस बॉल टाकला. भावेश कुरंगले हा पूर्ण सेट झाला मित्रांनो, ऑन स्ट्राईकला खेळतोय, त्यामुळे त्याला आता खराब चेंडू टाकण्याची तुम्हाला बिलकुल मुभा नसणार आहे. यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. वाह, काय दर्जेदार फटका. इथून मात्र गॅप शॉट खेळलाय. हा आला आणखीन एक चौकार. इथून मात्र भावेश कुरंगले इज ऑन फायर. क्रिकेट वीरांनो कर्पेश्वर मैदानी चालला. भेटू अशोकजी पाटलाला. क्रिकेट वीरांनो कर्पेश्वर मैदानी चालला. भेटू अशोकजी पाटलाला. क्रिकेट वीरांनो कर्पेश्वर मैदानी चालला. भेटू अशोक. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल 11 बॉल आणि 35 धावांची नॉट आउट पारीला अंजाम देतोय हा फलंदाज भावेश कुरंगले. आता मात्र वादळ होतोय. विस्फोटक फलंदाजी. या फलंदाजाला कोण थांबवणार हा मोठा प्रश्न आहे आता तिरंगा शिवकरच्या गोलंदाजांसमोर. यावेळेला गोलंदाज तयार आहे संदीप पाटील. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. ओ माय गॉड, दिस इज द ऑसम बिग एंड बिग 6. लोकनेते रामचंद्र ठाकूर उद्घाटन ते करणार. थँक्यू. पहिलं अर्धशतक आजच्या दिवसातलं मित्रांनो टाळ्या वाजवायला काय हरकत नाही, कारण या मैदानातलं पहिलं अर्धशतक MLA ट्रॉफीचं आजच्या दिवसातलं पाहायला मिळत आहे. भावेश कुरंगले मिसाईल होतोय आणि या मिसाईलला आता डिफ्यूज करावं लागेल गोलंदाजांना, कारण अशीच फलंदाजी राहिली तर मात्र मोठी गतिमान धावसंख्या उभारण्यामध्ये वरदविनायक कांबे संघ यशस्वी होऊ शकतो. हा काय जबरदस्त बॉल. यावेळेला ब्लॉक होलमध्ये टाकला. आउटसाइड द ऑफसम डिलिव्हरी केली आणि इथून मात्र भावेश कुरंगलेला प्रश्न पडला की या बॉलवर फक्त डिफेन्सिव्ह खेळणं होतं. तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. 55 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या जात आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. किती चुका करणार हा गोलंदाज, कारण लगातार 3 फुल टॉस बॉलवर 3 षटकार लगावले गेले फलंदाज भावेश कुरंगले याच्या माध्यमातून. चौदा चेंडू 47 धावा, ज्यामध्ये 1 चेंडू फक्त डॉट खेळला गेला भावेश कुरंगलेच्या माध्यमातून. या पूर्ण प्रतियोगितेमधली पहिली वैयक्तिक अर्धशतक खेळी पाहायला मिळणार का भावेश कुरंगलीची, या तमाम प्रेक्षकांना याची वाट पाहायला मिळणार आहे, कारण गेल्या 2 दिवसामध्ये कोणत्याही फलंदाजांची अर्धशतकीय खेळी झालेली नाही आणि कदाचित आज माझं स्वतःचं भाग्य आहे की या मैदानावर पहिली अर्धशतकीय खेळी पाहायला मिळणार का भावेश कुरंगलेची. यस, गोलंदाज तयार.
अपील होते फलंदाजाकडून. ओ माय गॉड, इथून मात्र नाराज होऊन परतावं लागतंय. 47 या धावसंख्येवर माघारी परतणारा हा फलंदाज मात्र त्याच्या फलंदाजीची विस्फोटक फलंदाजीचा एंड होतोय. येस, समाधान पाटील, समाधान पाटील दिसाया साधा भोला आहे माणूस दिलदार खरा. सुभाष पाटलाचा त्याला आशीर्वाद लाभला. रायगड मध्ये तो फेमस झाला. सुभाष पाटलाचा त्याला आशीर्वाद लाभला. थँक्यू सो मच. आपण पाहिलं भावेश कुरंगळे, वेल प्लेड, गुड बॅटिंग अँड कीप इट अप. नेक्स्ट मॅच साठी सुद्धा पुढच्या प्रवासासाठी तुला हार्दिक शुभेच्छा. खरंच खूप टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं आणि का करू नये मित्रांनो. 14 चेंडू आणि 47 धावांची विस्फोटक पारी आणि कदाचित थोडंसं नाराज असेल की 3 धावा फक्त पाठीमागे होत्या अर्धशतकाच्या आणि पहिलं अर्धशतक त्याच्या नावावर लागलं गेलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. इथून मात्र आपण पाहू शकाल धावसंख्या जर पाहिलीत 55 धावा. शेवटचं षटक संदेश पाटील गोलंदाजी करणार. फुल टॉस बॉल. यावेळेला मात्र सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी या चेंडूला फेकून दिलं जात आहे फलंदाजाच्या माध्यमातून. हॅलो, माफ करा, 67 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या जात आहेत. मोठा फटका यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये बऱ्याच काळ क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावतोय. इथून मात्र 1 धाव पूर्ण केली जाते आणि काय जबरदस्त दर्जेदार दुसरी धाव ही पूर्ण केली जाते. आणि या 2 धावींच्या माध्यमातून धावफलकावर जर आपण पाहिलात 69 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. 69 धावा, 84 धावांचा एक उच्चांक आहे 5 षटकांमध्ये. आतापर्यंत आपण 69 धावा पाहू शकाल. वरद विनायक कांबे संघाच्या गोलंदाज सज्ज आहे. मोठा फटका जरूर खेळला गेला. यावेळेला फिल्डर झेल खाली आहे. ओ माय गॉड, इथून मात्र थोडस झेलला घेताना कन्फ्युजन निर्माण झाली आणि मात्र झेल इथे ड्रॉप होतोय. या दरम्यान सूचना आहे, सन्माननीय धनाजी कुरंगळे साहेब, आपणाला विनंती केली जाते, आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय या स्पर्धेचे सर्वेसर्वा अशोक पाटील साहेब आपणाला इथे आमंत्रित करत आहेत. तर आपणाला विनंती केली जाते, या सर, यू आर मोस्ट वेलकम इन दिस MLA ट्रॉफी 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. येस, गोलंदाज सज्ज आहे. मिस टायमिंग शॉट, फुटवर्कचा वापर केला गेला नव्हता आणि इथून मात्र आउटसाइड द ऑप्शन गोलंदाजी करत असलेल्या गोलंदाजाला प्रवाहाच्या विपरीत दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र फर्स्ट फलंदाज ऋषिकेश कुरंगळे याचा. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या आहे 70. हो, काय बॉल टाकला गेला. यावेळेला मात्र रनआउटचा चान्स होऊ शकतो. ऋषिकेश कुरंगळे याला परतावं लागतंय. गोल्डन डक विकेटचा शिकार होणारा विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर वरद विनायक कांबे संघाचा. लोकनेते रामचंद्र ठाकूर उद्घाटन ते करणार. आकाश कुरंगळे नवीन फलंदाज पाहू शकाल. गोलंदाज सज्ज आहे. हिअर इज नेक्स्ट वन. मोठा फटका जरूर खेळला गेला. उंची खूप आहे आणि लांबी ही तेवढीच गाठतोय हा फलंदाज. शेवटचा चेंडूवर मात्र षटकार आला आणि या षटकारानं पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्रामध्ये आल्या पहिल्या सत्राच्या समाप्ती अंती धावसंख्येचा जर विचार केला आपण तर धाव फलकावर धावा लगावल्या जात आहेत त्या
76 धावा जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 77 धावांची गरज आहे आणि या 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. तत्पूर्वी मी या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन करेन मित्रांनो. येणाऱ्या 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीमध्ये रायगडचा सगळ्यात मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. रायगड प्रीमियर लीग ड्रीम ऑफ रायगड, ज्याच्यामध्ये या गावचे सुपुत्र ज्यांची या स्पर्धेमध्ये वर्णी लागलेली आहे. मॅग्निफिशन रायगडकडून खेळणार आहे धर्मेंद्र पाटील आणि गार्गी शूटर ज्याचे कर्णधार आहेत विनोद भोईर, त्याच्याकडून खेळणार आहे देवेंद्र घोगरे. या दोन्ही खेळाडूंना आपण त्या लीगसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. धर्मेंद्र घोगरे गार्गी शूटर विचुंबे संघाकडून खेळणार आहे. विनोद भोईर त्याचे कर्णधार असणार आहेत आणि देवेंद्र पाटील मॅग्निफिशन रायगड, किरण पवार त्याचे कर्णधार असणार आहेत. या दोन्ही खेळाडूंना आपण रायगड प्रीमियर लीगच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात. आणि आता आपण पाहणार आहोत धावा जमवायच्या आहेत 77 धावा जमवायच्या आहेत 30 चेंडूंमध्ये आणि या 77 धावांचा प्रवास खूप मोठा आहे. तसं सोपं नसणार आहे या मैदानावर, परंतु या 77 धावांचा प्रवास करत असताना कशा पद्धतीने क्रिकेटचा खेळ होणार हे पाहणं फार गरजेचं. MLA ट्रॉफी 2021च्या प्रवासामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत, आयोजकांचंही मनापासून स्वागत करणं. आपण जर पाहिलात तर खूप मोठ्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठ्या ट्रॉफ्या आहेत, मोठी रक्कम आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी CT100 बजाजची ही मोटर बाईक आपल्याला इथे ठेवण्यात आलेली आहे. क्रिकेट दर्जेदार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यातलीच एक मानाची आणि दर्जेदार स्पर्धा म्हणजे MLA ट्रॉफी 2021 प्रशांतदा ठाकूर यांच्या नावानं ओळखली जाणारी ही स्पर्धा, ज्याचे मुख्य आयोजक आहेत सुभाष जेटू पाटील आणि अशोक पाटील साहेब. या दरम्यान सूचना आहे, रीस संघाचा संघनायक आणि रोहिंजन संघाचा संघनायक यांनी नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपर्क साधायचा. चला तर मित्रांनो, 77 धावांचा पाठलाग करायचा. तत्पूर्वी मी मान्यवरांचं स्वागताकडे वळणार आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती दाखवलेले सन्माननीय धनाजी कुरंगळे साहेब यांचं स्वागत करायचं आहे. आयोजकांना विनंती करतो, मुख्य आयोजक आमचे अशोक पाटील सर, आपल्याला विनंती केली जाते की सन्माननीय धनाजी कुरंगळे साहेब ज्यांनी या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, सर आपलं मनापासून स्वागत करणं आपली संस्कृती आहे. मित्रांनो, अतिथी देवो भव, येणारा प्रत्येक पाहुणा हा आपल्याला परमेश्वर समान असतो आणि पाहुण्यांविना क्रिकेटची स्पर्धा नसते. कारण राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवर ज्या ज्या वेळेला या स्पर्धेमध्ये येतात त्यांचा सपोर्ट या स्पर्धेला लागतो. त्यामुळेच तर मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण नेहमी यशस्वीरित्या पार पाडत असतो. त्यातलेच एक मान्यवर आपण धनाजी कुरंगळे सरांना पाहणार आहोत. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना यथोचित सन्मानित करण्यात येत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अशोक पाटील यांच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तर मित्रांनो, पुढच्या 77 धावांचा प्रवास कशा पद्धतीने होईल, काय होणार या स्पर्धेमध्ये, कसे उतार चढाव येणार, याचं धावतं वर्णन आमचे साथी कॉमेंटेटर यांच्या माध्यमातून मराठीचा एक गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये कुठेही जाऊ नका मित्रांनो, खूप दर्जेदार स्पर्धा होणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. धन्यवाद. तसेच अरुण भोईर भेरले यांचं देखील इथे स्वागत केले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केले जाते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अशोकजी पाटील यांच्या शुभ हस्ते अरुणजी भोईर यांचे इथे स्वागत केले जात आहे. तर जाऊया मॅचकडे. 30 चेंडू आणि 77 धावांची गरज असताना पहिलाच चेंडू ब्लॉक हॉलमध्ये डिलिव्हर केला होता. सन्मान दिला गेला. लॉंग ऑनमध्ये चेंडू खेळून काढलाय. जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धावेने श्रीगणेशा केला जातोय. तिरंगा शिवकर संघाचा संयमी सुरुवात, जशी सुरुवात आपण पाहिली भावेश कुरंगले आणि हार्दिक कुरंगले या 2 फलंदाजांनी केली होती, त्यानंतर जी विस्फोटक खेळी खेळली आणि तिथूनच मात्र या 77 धावा उभारल्या गेल्या आणि 77 धावांचं आव्हान मात्र इथे कुठून काढण्यासाठी सलामीची जोडी मैदानात सरकले. एका साईडला मिस्टर प्रेम अर्थात प्रेम गायकवाड, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय संदीप पाटील. उजव्या आणि डाव्याचं कॉम्बिनेशन कशा रीतीने खेळ खेळला जाईल या मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या सत्रामध्ये. पुढचा चेंडू इथे मात्र सज्ज असेल.
कार्पेट शॉटच्या माध्यमातून चेंडू भिडकावला जातोय. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होऊ शकतोय, परंतु शेवटच्या क्षणाला नकार दिला जातोय आणि एक धाव धावफलकावर जोडली जाईल. एका धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 2 या अंकावर. इथे मात्र चांगलं क्रिकेट केलं जात आहे. चांगल्या चेंडूंना सन्मान, खराब चेंडूंना प्रत्युत्तर देण्यास मात्र इथे कुठेतरी करावं लागेल. ते या 2 फलंदाजाला इथून मोठी पारी खेळावी लागेल. एखाद्या फलंदाजाला जर विजय संपादन करायचा असेल. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने भिडकवलाय. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने पुन्हा एकदा समीकरण थोडंसं वधारत आहे. समीकरण बनत आहे 27 चेंडू आणि जिंकण्यासाठी 74 धावांची गरज असूनही असेल ती तिरंगा शिवकर संघाला. तर एक निवेदन दिलं जात आहे. रिस संघाचा कर्णधार आणि रोंजन संघाचा कर्णधार आपण मंचाकडे यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपल्यासाठी ऑफिशियली हा पहिला कॉल असेल. पुन्हा एकदा भावेश टू प्रेम. यावेळी अक्रॉस द लाईन चेंडू भिडकावलाय. चेंडू जाणार सीमा रेषे बाहेर. दणदणीत चौकार येतोय प्रेम गायकवाडच्या बॅटमधून. आज कोली वाऱ्यानं धनुचे दारानं हल्दीचा सोहळा गाजतय रे. तर नक्कीच पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल घेतल्यानंतर आपली ओळख मात्र करून देत असताना प्रेमला पाहतोय की प्रेमचा आपण खेळ पाहतोय. रायगड टेनिस क्रिकेट पर्टलरचा एक मोठं नाव, जागृती स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आपण पाहतोय. यावेळी स्ट्रेट डाऊनचा फटका, अप्लातून फटकेबाजी, नजाकत भरलेला स्ट्रोक. चेंडू पुन्हा येणार सीमा रेषेबाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार प्रेम गायकवाडच्या बॅटमधून. थँक्यू. तर नक्कीच प्रेमची ओळख आहे. आम्ही कित्येक वेळा एकाकी सामने जिंकवण्याची ताकद या फलंदाजामध्ये, चौफेरी फलंदाजी करण्या सक्षम असलेला खेळाडू मात्र बरसला जातोय. यावेळी चांगला फटका अदा केला जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये थोडीशी चुकी होते आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय. लगातार 3रा चौकार येतोय तो प्रेम गायकवाडच्या बॅटमधून. शेठ भगत सामना बघायला मोठे भिंगार गावाला. क्रिकेट वीरांनो कर्पेश्वर मैदानी चाला. भेटू अशोकजी पाटलाला. क्रिकेट वीरांनो कर्पेश्वर मैदानी चाला. भेटू अशोकजी पाटलाला. तर दुसऱ्या सत्राचा खेळ चालू असताना 77 धावांचं आव्हान संपुष्टात काढत असताना पहिल्या षटकामध्ये जमवल्या जातात त्या तब्बल 15 धावा. पहिले 3 चेंडू जरूर भावेश कुरंगलेचे सुरेख पाहायला मिळाले. त्यानंतर लगातार 3 चेंडूवर 3 चौकार मारत हॅट्रिक साधली जाते ती प्रेम गायकवाडच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते 15 धावा बिनगडाच्या मोबदल्यात. तर सुरेख सुरुवात पाहायला मिळाली. प्रत्येक षटकामध्ये 15.40ची सरासरी राखायची आहे आणि नक्कीच पहिल्या षटकामध्ये ती राखली गेली. इथे मात्र काय घडेल, सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय तो हार्दिक कुरंगले. एक वेगवान गोलंदाज, नक्कीच रसायने विभागातील एक दर्जेदार खेळ करणारा हा संघ आपण पाहतोय. वर्धविनायक कांबे संघ एक चांगल्या सुस्थितीमध्ये खेळत असताना कशा रीतीने खेळ केला जाईल संदीप पाटीलच्या माध्यमातून सन्मान दिला जातोय. संदीपच्या माध्यमातून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. उचलेल फेकेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्येत भर पडेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 16 या अंकावर. चांगलं क्रिकेट दाखवलं जातंय. नक्कीच प्रेम गायकवाडला जास्त वेळ स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न संदीप पाटीलच्या माध्यमातून केला जातोय. सुरेख सुरुवात तिरंगा शिवकर संघाची पाहतोय. जशी सुरुवात आपण पाहिली होती वर्धविनायक कांबे संघाची, तशी सुरुवात मात्र या 2 फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर हार्दिक टू प्रेम. इथे मात्र प्रेम कशा रीतीने फलंदाजी करेल ती येणारी वेळ, येणारा काळ सांगेल. फुलटॉस चेंडू लॉब केला जातोय.
मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिला जातोय सरळ सीमारेषेबाहेर. ब्रँडेड षटकार. तर आपलातून फटका पाहायला मिळाला. नजाकत होती, फटक्यामध्ये ताकद होती आणि प्रत्युत्तर आलं ते 6 धावा. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचले 22 या अंकावर. असे चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. प्रेम या गायकवाड यावेळी क्लास दाखवला जातोय. गॅप मात्र शोधली जाते आणि चेंडू फरार होणार. पुन्हा एकदा येतोय दणदणीत चौकार. प्रेम गायकवाड ऑन फायर. तर नक्कीच इथे बरसला जातोय. तर बरसत नाही तर वादळ येते की काय मैदानामध्ये. प्रेम गायकवाड या नावाचा या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचले 26 या अंकावर. येणारे 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र गरज असेल तब्बल 51 धावेंची. पूर्णपणे भिंतीसारखा उभा राहिलाय आणि पूर्णपणे मदर असते. चाहत्यांचं लक्ष असतं ते प्रेम गायकवाडच्या खेळीवर आणि तशीच खेळी मात्र साकारली जाते या मैदानामध्ये प्रेमच्या माध्यमातून. यावेळी लॉब केलाय, पुल करण्याचा प्रयत्न इथे मात्र अनसक्सेसफुल ठरतोय. मोठा मासा गळाला. प्रेम गायकवाड बॅक टू पेवलन. मॅन फ्रॉम शिवकार. थँक्यू डीजे. तर नक्कीच मैदानात वादळ येत होतं परंतु त्या वादळाला शांत करण्याचं काम हार्दिक कुरंगले या गोलंदाजाने केलंय. पूल करायचं होता परंतु फटक्यात एलिमिनेशन नव्हतं आणि फटका तिथे फसला गेला आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान या प्रेम गायकवाड या खेळाडूने दिलंय. तर नक्कीच संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय 1 बाद 26 या अंकावर. तर अजूनही गरज असेल येणारे 20 चेंडू आणि 51 धाव्यांची. नवीन येणारा फलंदाज पाहतो आपण मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा ज्ञानेश्वर पाटील. एक उजव्या हाताचा फलंदाज. नॉस्ट्राईक एंडला पाहू शकाल. यावेळी लेग कट करण्याचा प्रयत्न होता. परचांकडे जोरदार अपील केली जाते. दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि थोडंसं प्रभावित केलं गेलं इथे वेगाने. हार्दिक मात्र जरूर एक चौकार आणि एक षटकाराचा मार काढल्यानंतर कमबॅक वळ षटक कसं असतं हे दाखवताना इथे या भिंगार क्रीडानगरीमध्ये पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. रेस संघाचा कर्णधार आणि रोहिंजन संघाचा कर्णधार आपण मंचाकडे यायचं नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. सन्मान दिला जातोय. चेंडू कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध अडवला जातोय. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 12 धावा असे एकूण 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यात येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र गरज असेल ती तब्बल 50 धाव्यांची. डीजे. तर आपण पाहतो सकाळचं सत्र आमदार चषक 2021चं जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. सन्माननीय सुभाष जेटू पाटील, त्यानंतर सन्माननीय अशोकजी पाटील आणि सर्व कर्तेश्वर टीमचे सर्व मेंबर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली 5 दिवसाची शृंखला. आजचा 4था दिवस. 4थ्या दिवसातील आज सकाळच्या सत्रामधील पहिला सामना आपण पाहतोय. वर्धविनायक कांबे विपक्ष तिरंगा शिवकर असे 2 दिग्गज संघ एकमेकांपुढे उभे टाकले असताना 77 धावांची गरज असताना पहिल्या 2 षटकामध्ये जमवल्या जातात त्या 27 धावा. आणि नक्कीच संदीप पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील इथून काहीतरी करामत करेल का या तिरंगा शिवकर संघासाठी की पुन्हा एकदा भावेश कुरंगलेचा संघ इथे मात्र सरस ठरला जाईल, वरचढ ठरला जाईल.
पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक. ऑफ स्टिक सोडली जाते. पंच आमच्याकडे बोलता संतोष चौधरी सरांकडून इशारा येतोय. दॅट्स वाईट. अवांतर धावसंख्येत भर पडेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 28 या अंकावर. चांगली सुरुवात जरूर केली होती प्रेमने, परंतु ती सुरुवात शेवटपर्यंत टिकवणं मात्र गरजेचं असेल. यावेळी लो फुलटॉस लाईनचा चेंडू मिडविकेट मधनं ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाणार सीमा रेष बाहेर. दणदणीत चौकार. यो आमदार चषक शोभतय भिंगार गावान र भिंगार गावान. थँक्यू डीजे. तर 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 17 चेंडू आणि 45 धावांचा डोंगर असेल. इथे मात्र समोर शिवकर संघापुढे. यावेळी खोलवर टप्प्याची डिलिव्हरी वेगाने प्रभावित केला. अति वेगाने टाकला होता चेंडू. ऑफस्टिकला डिलिव्हरी केला होता आणि चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. एक एक निर्धाव चेंडू इथे मात्र कुठेतरी थोडी नवसंजीवनी देऊ शकतात. ते वर्धविनायक कांबे संघासाठी. यावेळी गॅपमध्ये खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार दिला जातोय. एक धावेच्या मदतीने 33 धावा धावफलकावर लागल्या जातात. थोडं चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी होताना आपण पाहतोय. येणारी 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 44 धावांची. हे निर्णायक षटक असेल. इथून जर अटॅक केला नाही तर नक्कीच दबाव वाढेल तो शिवकर संघावर. कारण क्षेत्ररक्षण आपण विखुरलेलं पाहतोय. 5 क्षेत्ररक्षक, एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ असे क्षेत्ररक्षक तैनात असताना कशा रीतीने खेळ खेळला जाईल ज्ञानेश्वर पाटीलच्या माध्यमातून. यावेळी स्लोवर टाकला. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू. ही कळा आहे या गोलंदाजामध्ये. अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू. एक रसायनी विभागातील दर्जेदार खेळ करणारा, ज्याची रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा इथे निवड झाले आपण पाहिले. आणि तोच भावेश कुरंगले मात्र चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एक एक धाव काय असते नक्कीच माहिती आहे आणि ती एक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. थोडासा कुठेतरी फलंदाजीमध्ये मार खाताना दिसतोय तो शिवकर संघ. इथून मोठे फटके खेळावे लागतील कारण गरज आहे ती 13 चेंडू आणि 43 धावांची. तर संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय 34 धावा धावफलकार. संदीप पाटील मध्ये क्षमता आहे, ज्ञानेश्वर पाटील मध्ये क्षमता आहे, परंतु ती क्षमता मात्र सिद्ध करावी लागेल. आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता मात्र सिद्ध करावी लागेल. कारण मोठे फटके इथून जर येत नसतील तर नक्कीच थोडासा वरचढ ठरेल तो कांबे संघ. यावेळी लो फुलटॉस लाईनचा गॅप मात्र शोधली जाते. नो मॅन्स लँड. चेंडू फरार सीमा रेष बाहेर. चौकार. जेठू पाटील दादा छान रे. सुभाष दादा छान. यो आमदार चषक शोभतय भिंगार गावान र भिंगार गावान. आयोजक त्याचा सुभाष जेठू पाटील दादा छान रे. सुभाष थँक्यू दादा डीजे. छान. तर नक्कीच या स्पर्धेचं मुख्य शीर्षक गीत आपण पाहतोय. सुभाष जेठू पाटील या विभागातील एक राजकारणातील एक लढवय्या व्यक्तिमत्व. त्यांची ही स्पर्धा. त्यानंतर अशोकजी पाटील त्यांच्याच खांद्याला खांदा लावून काम करणारे 2 व्यक्तिमत्व. अगदी आमदार चषक 2021चं दमदार आयोजन. या विभागातील मानाची स्पर्धा. आपला खेळाडू कुठेतरी मोठा व्हावा यासाठी केलेला हा अट्टास आणि एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम नेहमीच केलं जात आहे. येणाऱ्या काळात नाईट स्पर्धा देखील या आयोजकांच्या मार्फत आपल्याला याच मैदानात घडताना आपण पाहू शकाल. त्या सामन्याकडे जाऊया. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आहे 38च्या घरामध्ये. प्रेम बाद झाल्यानंतर थोडंसं सावरलंय इथे मात्र संदीप पाटील या गोलंदाजाने. तर गरज असेल येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 19.50 ची सरासरी राखणं मात्र गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय ऋषिकेश कुरंगले. पहिला चेंडू खोलवर टप्प्याची डिलिव्हरी पाहतोय. संदीप पाटीलला स्ट्राईकवर हाणण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि निश्चितपणे संदीप
जेव्हा जेव्हा डावखुरे फलंदाज मैदानात असतात नक्कीच ते आक्रमक असतात आणि तीच आक्रमकता इथे सिद्ध करावी लागेल या संदीप पाटील या फलंदाजाला. संघाची धावसंख्या पोहोचले 39 या अंकावर. एक गड्याच्या मोबदल्यात येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 38 धावांची. 11 चेंडू 38 धावा. कोण आपलं मैदान राखेल? शिवकर संघ की कांबे संघ, की कांबे संघ की शिवकर संघ, ते येणारे 11 चेंडू सांगूनच जातील. तर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज असेल. ऋषिकेश कुरंगले आपल्या ताफ्यातील एक एक अस्त्र बाहेर काढण्यासाठी सज्ज असेल. तर नक्कीच आतुरतेने वाट पाहत असणारा आपण पाहतोय संदीप पाटील. यावेळी फुलटॉस लो फुलटॉस लाईनचा चेंडू लॉंगॉकडे ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला जातोय आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 40 या अंकावर. नक्कीच एकेरी दुहेरी धावा काढून काही बिघडणार नाही मी तर म्हणेन कांबे संघाची. तर नक्कीच कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. एखाद्या फलंदाजाला इथून कमबॅक करावा लागेल. जर इथून जर मोठे फटके येत नसतील तर नक्कीच कांबे संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकतोय. रिस संघाचा कर्णधार आपण मंचाकडे यायचंय. लो फुलटॉस लाईनचा चेंडू कव्हरच्या दिशेने भिडकावलाय. एलिमिनेशन नव्हतं फटक्यामध्ये, फटका फसला आणि इथे मात्र दुसऱ्या विकेटचं पतन. ज्ञानेश्वर पाटील बॅक टू पेवल्यान मॅन फ्रॉम शिवकार. हे चारी बाजूला हाय बोलबाला आमदार चषक भिंगार गावाला आमदार चषक भिंगार गावाला चारी बाजूला हाय बोलबाला आमदार चषक भिंगार Thank you, Disa. आमदार. तर नक्कीच थोडीशी कुठेतरी खराब फलंदाजी पाहतो हाच का शिवकर संघ की बलाढ्य संघांना हरवण्याची ताकद या संघामध्ये असताना प्रयम बाद झाल्यानंतर थोडासा डगमगला जातोय. ज्या धावा जमवायच्या होत्या 77 धावांचं आव्हान होतं ते आव्हान थोडंसं कुठेतरी जमवताना मात्र थोडीशी दमछाक होताना दिसते. तर गोलंदाजी मार्कर ऋषिकेश मात्र यशस्वी ठरत चाललाय. यावेळी बॅटच्या पट्ट्यात नीटचा चेंडू येत नाही. नक्कीच फटका फसतोय आणि पुन्हा एकदा मोठ्या विकेटचं पतन. संदीप पाटीलला मात्र तंबूच्या आसराला पाठवण्यात यश येतंय. ते मात्र इथे कांबे संघाच्या ऋषिकेश कुरंगले या गोलंदाजाला. तर रिस संघ आपल्या शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांकडून सक्त ताकीद येते आम्हाला की आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल. आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर संघाची धावसंख्या पाहतो 40 या अंकावर. तिथे स्तब्ध आहे. येणारे 8 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज. अक्रॉस द लाईन चेंडू भिडकावायचा होता. इथे मात्र शरीराचा वेध घेतला गेला. LBWची अपील जरूर झाली परंतु थोडीशी इथे लाईन खराब पाहायला मिळाली आणि अपील मात्र फेटाळली गेली. येणारे 7 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज. ऑन स्ट्राईक पाहतो साईनाथ भगत आणि मयूर घरत ही जोडी मात्र मैदानात कशा रीतीने खेळ खेळला जाईल. पुन्हा एकदा लो फुलटॉस लाईनचा चेंडू लॉंग ऑन मध्ये टोलवला जातोय. कार्पेट शॉटच्या माध्यमातून चेंडू मात्र इथे चांगलं फील्ड करताना आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तर 4 षटकांचा खेळ संपला जातोय. संघाची धावसंख्या पाहतोय 41 या अंकावर. येणारे 6 चेंडू आणि गरज असेल ती 36 धावांची. मध्ये प्रत्येक चेंडूवर षटकार खेचणं मात्र गरजेचं असेल इथे कांबे संघाला. तर ऋषिकेश कुरंगलेचं कौतुक करावं लागेल. सुरेख गोलंदाजी केली ज्यामध्ये फक्त 3 धावा खर्च घातल्या गेल्या आणि 3 गडी मात्र बाद केले. 2 गडी मात्र बाद केले. तर चांगली गोलंदाजी इथे मात्र केली गेली स्लॉगोर षटकामध्ये. तर येणारे 6 चेंडू आणि 6 धावा इथे 6 चेंडू आणि 36 धावा मात्र इथे कुठून काढल्या जातील का? साईनाथ भगतच्या माध्यमातून नक्कीच इथे विक्रम रचला जाईल. तर रिस संघ आपण मात्र नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी येतो. वारंवार आपल्याला विनंती केली जाते आयोजकांकडून. आपण मात्र इथे येत नाही तर लगेचच आपण मंचाकडे रवाना व्हायचंय. कर्णधाराला विनंती केली जाते रिस संघाच्या की आपण मात्र मंचाकडे यायचंय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. तर 4 धावा येतात. या 4 धावेने
थोडीशी कुठेतरी धावसंख्येला कलाटणी देण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि या 4 धावेच्या मदतीने 45 धावा धावफलकार लागल्या जातात. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 32 धाब्यांची. तर नक्कीच गोलंदाज कुठलीही चुकी करत नसेल तर नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर येतोय. यावेळी ब्लॉक कॉलला चेंडू डिलिव्हर केला होता, अति वेगाने चेंडू टाकला होता आणि नक्कीच 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने 46 धावा धावफलकावर लागले जातात. पूर्णपणे सामना इथे झुकताना दिसतोय तो मात्र वर्धविनायक कांबे संघाच्या बाजूने. सुरेख गोलंदाजी केली. पहिला षटक पाहिलं आपण भावेश कुरंगले याचा जरूर थोडासा मागडा ठरला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिला हार्दिक कुरंगले या गोलंदाजीने. तब्बल 12 धावा देत एक मोठा मासा गळाला लागला. प्रेम गायकवाडला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवला. त्यानंतर पुन्हा एकदा सावरला गेला ते भावेश कुरंगलेच्या माध्यमातून. 11 धावा खर्ची घातल्या गेल्या तिसऱ्या षटकामध्ये आणि चौथं षटक जे निर्णायक ठरलं या सामन्यामध्ये ते ऋषिकेश कुरंगले याचं की ज्याने फक्त 3 धावा देत 2 गडी मात्र बाद केलाय. तर इथे मात्र नाणेफेकीचं कॉल संपन्न होतोय. कांबे रिस विपक्ष रोंजन या 2 दिग्गज संघामध्ये एक रसायन विभागातील दर्जेदार खेळ करणारा कांबे संघ आपण पाहू शकाल. तर दुसऱ्या साईडला पाहू शकाल की नक्कीच पोंजेच्या मैदानामध्ये चांगला खेळ केला तो रोंजन संघ. अशा या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कॉल मात्र संपन्न झालाय आणि नाणेफेकीचा कॉल लागलाय. तर नाणेफेकीचा कॉल लागलाय. रिस संघाच्या बाजूने षटकार येतोय, परंतु थोडीशी इथे वेळ झाली. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल 54 या अंकावर. येणारे 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 23 धावांची. 1 चेंडू 23 धावा. क्रिकेटमध्ये कुठलाही फटका नाही की ज्यामध्ये 23 धावा येतील जर गोलंदाज कुठल्याही प्रकारची चुकी करत नसेल तर चेंडूची पूर्तता करायची मैदानामध्ये. एक चेंडू आणि 23 धावा. ऑन स्ट्राईक पाहू शकाल. या स्पर्धेच्या माध्यमातून मयूर घरात कशा रीतीने खेळ केला जाईल. 1 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज असताना यावेळी लॉब केला जातो. चेंडूला फेकून दिले जाते मिड विकेटच्या डोक्यावर. लांब लांब षटकार डीजे. थँक्यू डीजे. तर दोन्ही संघांना विनंती केली जाते की आपण लाईनअप करूनच मैदान सोडायचं आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. आपण लाईनअप करून मैदान सोडायचं आहे.